बरोबर 8-10 वर्ष झाले. ते म्हणतात ना योग जुळवला शिवाय नाही होत. प्रभात, सुप्रभात म्हण. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. सो आता आम्ही छानपैकी नटून थटून रेडी होऊन निघालोय टुवर्ड्स अंबाईच्या मंदिरात आणि तिथून मग जाणार आहोत ज्योतिबाला. हे असे काहीसे आम्ही दिसतोय. खाली छान असे शूज घातलेत पहिल्यांदा साड्यावर शूज. साडीवर शूज घालणं हे कमाल असतं. कम्फर्ट असतो तो यार, बाकी काय नाही. ये सकाळ सकाळ इतकं डेडिकेशन हवं. मंदिराकडे निघालोय आणि वाटेतच इतके सुंदर सुंदर रांगोळ्या सगळ्या काढत. पण ना मामा मस्त एकदम काय वाटलं बघून. खरंच मस्त आहे. आता मंदिरात जाऊ, रांग लावू आणि बघू. आताच कळते की कसली तरी कशाची पालखी आहे. काय टायमिंग आहे बघा, काय सुंदर नशीब आहे. पालखीच्या वेळेला चाललं. मिळेल ना दर्शन. त्यात अरे मी पण नाचतो असं वाटतंय. किती वर्ष प्लॅन करत होतो? प्लॅन करत होतो जवळ 10 वर्ष झाले. आमचं तर बरोबर 8-10 वर्ष झाले. ते म्हणतात ना योग जुळवला शिवाय नाही. देवी बोलवल्याशिवाय नाही येत आहे. तसं वाटलं की आपण खूप लवकर येतोय त्यामुळे आपल्याला रांग मिळणार नाही. पण साधारण परिस्थिती पाहता आम्हाला सोडून असे बरेच हुशार माणसं आहेत जे लवकर येतात. सो तुम्ही पण जर हुशार असणार असाल तर 4 वाजता वगैरे या, जेणेकरून छान अशी दर्शन मिळेल. रांग तर लावावी लागणार, ऑप्शन नाही. फायनली कोल्हापूरचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. खूप प्रसन्न, खूप छान वाटतंय. आणि सकाळी लवकर दर्शन मिळाल्यामुळे आता दिवस खूप सुंदर जाणार आहे. आणि ओव्हरऑल वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही आलो आहे, म्हणजे जानेवारीचा पहिला दुसरा आठवडाच आहे हा. आणि देवाच्या दर्शनाने 2026 ह्याची सुरुवात करतोय. खूप छान वाटतंय, खूप सुंदर वाटतंय. येस. कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापुरी चप्पल बनत आहे. कुठली घेऊ समजत नाही, बट एकदम अप्रतिम, एकदम सुरेख आहे, सुंदर वाटते. तर आता आपण राहतोय कुठे तर केदारलिंग यात्री निवास ह्या ठिकाणी आपण राहतोय. साधारण रंकाळा बस स्टॉप, बस स्थानक इथून साधारण 2 मिनटं चालून आपण आपल्या ह्या ठिकाणी पोचतोय. बोले हो काय सांगू बाई.
1 hour later. येस, सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स दख्खनचा राजा ज्योतिबा आणि ऑलमोस्ट इथे पोचलो आहोत. आता आपण इथलं दर्शन घेऊन मग लेट्स सी पन्हाळगड कॅन्सल करतोय आपण, कारण की वेळ अगेन. पण छान आहे, असे देवदर्शन केले पाहिजे है ना. बरोबर आम्ही हाय. ये ज्योतिबा डन. ज्योतिबाचं दर्शन पण खूप छान रीते आपण घेतलेलं आहे. आता वी आर हेडिंग टुवर्ड्स पन्हाळा. कॅन्सल केलं होतं, पण ज्योतिबा देवाने थोडंसं फटाफट आपल्याला कन्सिडर केलं, जेणेकरून आता आपण जाऊ शकतोय. तर येस, पाठवून होऊन येतोय, त्यामुळे या. एक छोटीशी स्टोरी. जसं मला समजलं, जितकं मला माहिती आहे की दख्खनचा राजा ज्योतिबा ह्यांना महालक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी ह्यांच्या तेजाने जे अवतारले ते आहेत ज्योतिबा. आयडियली रत्नासूर नावाचा एक असुर होता, त्याने फार असं केऑस, एकदम असं म्हणू शकतो की हाहाकार माजवला होता. आणि समहाव त्यावेळेला महालक्ष्मी अवेलेबल नव्हत्या, किंवा समहाव ज्योतिबाची त्यांना हेल्प घ्यावी लागली. सो अशा रीते जेव्हा रत्नासुराचा वध ज्योतिबांनी केलं आणि त्या वधानंतर महालक्ष्मी यांनी ज्योतिबाला सांगितलं की तू नेहमी माझ्यावर नजर ठेवण्यासाठी, माझं संरक्षण करण्यासाठी तू इथेच माझ्यासोबत वास कर, म्हणून माझा भावासारखा. आणि मग ते दख्खन म्हणजे दक्षिण विमुख असं म्हणतात, दक्षिणमुख. तर दक्षिणमुखी साईडला त्यांचं मंदिर आहे, म्हणजे महालक्ष्मीच्या दक्षिण साईडला असं. आणि हो, म्हणजे ही पौराणिक कथेनुसार असं मला समजलं. म्हणजे मी इथे सहज चालत होते, दर्शन घेऊन झालं होतं, तर इथल्या एका आजीने मला असं सांगितलं. त्यामुळे माहीत नाही, विचार करते ह्यावर पूर्ण अभ्यास केला पाहिजे आपण. म्हणजे माझे प्रणवदादा, म्हणजे माझे एक दादा आहेत, ते नेहमीच म्हणतात की पुस्तक वाचल्याचं ज्ञान कधी वाया जात नाही. आणि आम्हीच असे असतो की आम्हाला पुस्तक वाचायला काही रस नाही, पण त्यांचं ऐकलं पाहिजे. कारण की अशा ठिकाणी जाऊन जर तुम्हाला नेमकी माहिती काय आहे आणि का त्या जागेला इतकं महत्त्व आहे हे जर आपण कोणाला सांगू शकलो नाही किंवा काही शेअर करू शकलो नाही, इवन आपल्याला जर ते माहीत नसेल, तर मग त्या जागे जाऊन अर्थच काय ना. सो असं सगळं आहे. सोबतच अजून एक गोष्ट कळली की इथे खेट्यांची परंपरा आहे. म्हणजेच काय, तर कोल्हापूरकर किंवा ज्यांचे ज्योतिबा कुळदैवत आहेत आणि जे त्यांच्यात श्रद्धा ठेवतात, जे आपण सगळे म्हणजे, आणि मोर स्पेसिफिकली कोल्हापूरकर, हे दर पौर्णिमेला अंधारात अणवाणी पायाने डोंगरा टुवर्ड्स चालायला जातात आणि ज्योतिबाचं दर्शन घेतात. ह्याचं कारण असं की म्हणजे खेत्यांची परंपरा म्हणून हे ओळखलं जातं. समहाव जसं असतं ना, प्रत्येक देवाचं काही ना काही एक युनिक पॉईंट किंवा युनिक पद्धत. सो हे समहाव तसं आहे. अजून एक गोष्ट समजली, पौर्णिमेला इथे खूप मोठी यात्रा भरवली जाते आणि खूप मोठ्या संख्येने सगळे भाविक इथे दर्शनासाठी येतात. ही काहीशी माहिती मला समजली. नेक्स्ट टाईम आय विल मेक शुअर की मी जिथे कुठे जाईन किंवा ज्या कुठल्या स्वरूपाचं व्लॉगिंग करीन, त्या ठिकाणाची चांगली व्यवस्थित ऑथेंटिक माहिती अभ्यास वगैरे करून व्यवस्थित मी तुम्हाला ती कन्वे करेन. तरी असं वाटलं की छोटी तुम्हाला काही गोष्टी समजाव्यात म्हणून माझ्या कानावर पडल्या आणि मी तुम्हाला त्या सांगितल्या. होप असं तुम्हालाही माहिती असणारच ऑब्व्हियसली. होप सो तुम्ही मला जज नाही करणार. आणि अजून म्हणजे तुम्ही कॉमेंट्समध्येही सांगू शकता की नेमकं हे बरोबर आहे का, आणि इफ नसेल तर प्लीज मला करेक्ट करा. मला आवडेल नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी. येस, सो आता इकडे बस सगळ्या थांबल्यात आमच्या म्हणजे सगळ्यांच्याच थांबल्यात, आमचीही थांबली आहे. आणि अजून बाकीची माणसं यायची आहेत. सो येस, ज्योतिबाचं दर्शनही डन.